नमस्कार. प्रबोधन दिशा लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. कलकत्त्यामध्ये नुकतीच घटना घडलेली आणि याच बाबतीत जर बघायला गेलं तर आज बदलापूरमध्ये एक दुर्दैवी घटना आहे की दोन अशा लहान मुलींवरती अत्याचार करण्यात आलेला आहे आणि त्याचा उद्रेक आज संपूर्ण बदलापूर शहरामध्ये झालेला आहे. आज बघायला गेलं तर नवी मुंबईमध्ये 2 महिन्यामध्ये 2 घटना घडलेल्या होत्या. आज त्या घटनेचा विसर पडत नाही तोपर्यंत कलकत्त्याला ही घटना घडली आणि त्याचा उद्रेक झाला. डॉक्टरांनी या ठिकाणी लॉंग मार्चसुद्धा काढलेला आणि त्यानंतर लगेचच बदलापूरमध्ये ही जी घटना घडली. हे वारंवार अशा घटना घडत असल्यामुळे आज नागरिक त्रस्त झालेले आहेत. आज बदलापूरला 12-13 ऑगस्टला जी 2 मुली जे शिशु वर्गात शिक्षण घेत असताना त्या ठिकाणी तिथे जो शिपाई आहे त्या शिपाईने त्या मुलीवरती अत्याचार केला आणि त्याच्यामुळे मुलीने घाबरून शाळेत जाणं बंद केलेलं होतं. परंतु त्या मुलीचे जे आजोबा होते त्यांनी वारंवार चौकशी केली असता तिच्याकडे. त्यावेळेला तिने सांगितलं की नंतर तिने सांगितले की काठीवाले दादा आहेत त्यांनी असं केलेलं आहे असं तिने सांगितल्यामुळे मग त्याचे पडसाद उमटत गेले. मग त्याची चौकशी सुरुवात केली गेली. परंतु हे करत असताना शाळेने त्या ठिकाणी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. परंतु आता हे किती दडपणार, तर त्या मुलीचे आईवडील हे कल्याणला राहत होते आणि मुलगी जी आहे ती आजोबांच्याकडे राहत होती. त्यामुळे आईवडील त्या ठिकाणी गेले. बारकाईने त्या ठिकाणी त्या मुलीची चौकशी केल्यानंतर मुलीने स्पष्ट जे काय ते सांगितलं आणि त्याच्यानंतर त्या जो काही कर्मचारी आहे शिपाई आहे त्याच्या विरोधात त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यासाठी बदलापूर पोलीस स्टेशनला गेले. तिथे गेल्यानंतर सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या महिलेला किंवा तो गुन्हा दाखल करण्यात आल्याने 12 तास गेले तरीसुद्धा त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं गेलं. एका बाजूला पोलीस खात्याच्या बाबतीत आपण बोलतो की पोलीस आणि नागरिक मित्र आहेत, त्यांना ते आपले संरक्षण करतात म्हणून आपण त्यांना रक्षाबंधना दिवशी अनेक महिला त्या ठिकाणी राखी बांधतात. परंतु एक महिला जर का पोलीस स्टेशनला आपल्याला आणि आपल्या मुलीला न्याय मिळावा यासाठी ज्यावेळेला ती जाते त्यावेळेला तिला 12-12 तास त्या ठिकाणी बसावे लागतं. हे फार दुर्दैव घटना आहे. मात्र ही घटना जी आहे ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे काय त्या ठिकाणचे पदाधिकारी होते त्यांच्या ती कानावर गेल्यानंतर त्यांनी तातडीने त्या ठिकाणी सहकार्य करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांना यश आलं. तिथे गुन्हा दाखल करण्यात आला आणि याच्यावरती म्हणजे शाळेचं प्रशासन असेल आणि पोलीस स्टेशन यांनी त्या ताबडतोब कारवाई करायला पाहिजे होती. तिथेसुद्धा ते प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला आणि ही घटना बदलापूरमध्ये वाऱ्यासारखी पसरली. लोकांनी शाळेवरती आंदोलन केलं, रस्त्यावरती आंदोलन केलं, त्याचबरोबर रेल्वे स्टेशनवरती सुद्धा. आणि या घटनेचं इतकं पडसाद उमटलं गेलं की पोलिसांवरती सुद्धा दगडफेक करण्यात आली. अशा या वारंवार घटना घडत असल्यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत. आज तोच गुन्हा म्हणजे त्याला फाशीची शिक्षा अशी नागरिकांची मागणी आहे. परंतु आता मुख्यमंत्री गृहमंत्री कोणता निर्णय घेतात हे मात्र आपल्याला पाहणं गरजेचं आहे. आज जे काय बेलापूरमध्ये जी घटना घडली त्याच्यानंतर उरणमध्ये जी घटना घडली त्या घटनेच्या संदर्भात फास्ट ट्रॅकवरती हा खटला चालवावा आणि सरकारी न्यायालयामध्ये सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी या ठिकाणच्या बेलापूर विधानसभेचे जे आमदार आहेत मंदाताई म्हात्रे यांनी त्या ठिकाणी मागणीसुद्धा केलेली आहे. परंतु अद्यापर्यंत त्याचा निर्णय कुठे लागलेला दिसत नाही. आता बदलापूरमध्ये घडलेली घटना आहे त्याच्यामध्ये सुद्धा हाच प्रकार आहे की फास्ट ट्रॅकवरती हा खटला चालवावा आणि त्या ठिकाणी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी. परंतु हा विलंब लागतो आहे. त्यामुळे आजच्या महिला ज्या आहेत हे सरकारच्या विरोधात अगदी उग्र आंदोलन आणि उग्र म्हणजे बोलत आहेत. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेणं तितकंच गरजेचं आहे. कारण जर हे अशाच पद्धतीने जर वारंवार घटना घडत चालल्या तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही आम्हाला कशासाठी तुम्ही देताय, तर या संदर्भात सुद्धा अनेक महिलांनी आज सोशल मीडियाला प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. हे दुर्दैवी बाब आहे. तुम्ही आम्हाला 1,500 रुपये नका देऊ तर आमच्या मुलींचं संरक्षण करा आणि हे जर तुमच्याने होत नसेल तर मग याच्यापेक्षा दुसरं काय. आणि त्याच्यामुळे पालक आज हतबल झालेले आहेत. आज मुलींना किंवा मुलांना शाळेत पाठवणंसुद्धा कितपत सुरक्षित आहे या संदर्भात आज चर्चा चालू आहे. सरकार काय निर्णय घेतं हे सांगता येत नाही. आपण पाहूया.